क्योंकि एसएमआर एक ऐसा जरिया है कि जो एक प्रकार से बिजली के क्षेत्र में हमको आने वाले दिनों में बहुत बड़े पैमाने पर जो हमको आवश्यकता पड़ेगी, विशेष रूप से जब डेटा सेंटर्स वगैरह आएंगे तो जो आवश्यकता पड़ेगी तो उस आवश्यकता को पूरा करेंगे। और एक सर्कुलर इकोनॉमी की जो आपने बात की, उसमें फंडिंग को लेकर कुछ बात हुई है? फंडिंग कैसे? देखिए, इसमें सर्कुलर इकोनॉमी में महानगर पालिका, प्राइवेट सेक्टर और फाइनेंशियल इंस्टीट्यूशन सब मिलकर फंडिंग करेंगे। इनोव्हेशन सिटीची घोषणा केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था आता 5 ट्रिलियनची होणार आहे, पण 5 ट्रिलियन पासून 10 ट्रिलियनला जायचं आहे, 10 पासून 15ला जायचं आहे, तर आताच्या बिझनेसेसच्या भरोश्यावर आपल्याला जाता येणार नाही। त्याकरता इनोव्हेशन इकोसिस्टीम तयार करावी लागेल आणि महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे, म्हणून ही महाराष्ट्रात तयार करायचा आपण निर्णय घेतला। टाटा सन्सनी त्याचा आज जी काही घोषणा केली त्या घोषणेसोबत त्यांनी $11 बिलियन म्हणजे कदाचित 1 लाख कोटीपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट ही टाटाने त्या ठिकाणी घोषित केली आहे आणि लगेच आंतरराष्ट्रीय समुदायातनं देखील चांगल्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे। आजच अनेक इन्क्वायरीज आमच्याकडे आल्या की इनोव्हेशन सिटी कशी असेल, ते आम्हाला लोकेट करायचं असेल तर काय करता येईल। त्यामुळे मला असं वाटतं की खूप महत्वाची अशा प्रकारची घडामोड आहे। जी तिसरी मुंबई आपण तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतली एक बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण काल साईन केलं, ज्याच्यामध्ये 5 देशातनं वेगवेगळ्या 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली। आता आज ही एक नवीन आपण इनोव्हेशन सिटी या ठिकाणी घोषित केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही आपली तिसरी मुंबई आहे याला एक चांगली चालना मिळाली आहे। आज त्याचसोबत एक अजून अनाउन्समेंट टाटा सन्सनी केलेली आहे, ती म्हणजे मुंबई करता सर्क्युलर इकॉनॉमीची। आपल्याला माहिती आहे की आज एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत। एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी सुधारवण्याकरता सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, मेडिकल वेस्ट अशा सगळ्या गोष्टींना या सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून वेस्टला वेल्थमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि झिरो लँडफिल ठेवायचा, अशा पद्धतीनं याचा कॉन्सेप्ट तयार करण्यात आलेला आहे, जो ओव्हरआर्चिंग पद्धतीनं पुढच्या काळामध्ये मुंबईला एक सस्टेनेबल शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीने हा देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आज त्यासोबत आम्ही अनेक करार तर केलेच, पण आज एक महत्वाचा या ठिकाणी एक पॅनल झालं, ज्या पॅनलमध्ये विशेषतः जो काही माननीय प्रधानमंत्री मोदयांनी इंटरनॅशनल सोलर अलायन्स केलेला आहे, या इंटरनॅशनल सोलर अलायन्स च्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांनी काय काम केलं तर त्यामध्ये महाराष्ट्राची स्टोरी मला प्रेझेंट करायची संधी मिळाली आणि त्यात झिम्बाब्वे असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे ते मॉडेल त्या ठिकाणी अप्रिशिएट केलं। ज्या प्रकारे आपण शेतकऱ्यांकरता वेगळी कंपनी तयार करून 16,000 मेगावॅट डिस्ट्रीब्युटेड पॉवर सप्लायची योजना तयार केली। दुसरीकडे आपण देशामध्ये जेवढे सोलर वॉटर पंप्स लागले शेतकऱ्यांचे त्यात 60% एकट्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी लावले। आपण त्याच्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील गेलो कमीत कमी वेळात करण्याकरता। यासोबत रूफटॉप सोलरमध्ये आपण 4,000 मेगावॅट केलं। जे काही आपल्या ॲडिक्वसीचा आपण कॅपिटल ॲडिक्वसी प्लॅन तयार केला त्यातनं पुढच्या काळामध्ये 2030 सालापर्यंत आपण 52% आपली जी वीज आहे ही रिन्युएबल सोर्सेसमधून येणार आहे। या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी दाखवल्या आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे जे प्रमुख आहेत त्यांनी देखील सांगितलं की महाराष्ट्राचा जो केस स्टडी आहे हा अन्य देशांना देखील आम्ही त्या ठिकाणी देऊ। त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राकरता ही अत्यंत गौरवाची अशा प्रकारची बाब आहे। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज गुंतवणुकीचे करार झाले आहेत, स्ट्रॅटेजिक करार झालेले आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता अतिशय चांगला दिवस होता। पण साधारण सर या सर्व करारांमधून कितीपर्यंत रोजगार निर्मिती होईल? तर मुंबईला पूर्णपणे कचरामुक्त शहर करणार तिसऱ्या मुंबईसाठी काल 1 लाख कोटींची गुंतवणूक आलेली आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे।